ನಮಸ್ಕಾರ ವೀಕ್ಷಕರೇ, ಬಿ ನ್ಯೂಸ್ ನೇಷನ್ ಕನ್ನಡಕ್ಕೆ ಸ್ವಾಗತ. ನಾನು ಮನೀಷಾ ಪಾಟೀಲ್. ಮೇಲ್ಛಾವಣಿ ಕುಸಿದು ಸಾವನ್ನಪ್ಪಿದ್ದ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಪರಿಹಾರ ನೀಡುವ ಭರವಸೆಯನ್ನು ನೀಡಿದ್ದ ಶಾಸಕ ಡಾಕ್ಟರ್ ಮಕ್ಬೂಲ್ ಬಾಗ್ವಾನ್ ಅವರು ಕೇವಲ 24 ಗಂಟೆಗಳಲ್ಲಿ 12 ಲಕ್ಷ ರುಗಳ ಪರಿಹಾರ ನಿಧಿಯನ್ನು ನೀಡಿ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ನೆರವಾದರು. एक मिनट और बड़े बोलता है बीजापुर शहर में जो मठपति गली है वहाँ सुबह 6 बजे बारिश की वजह से एक घर की छत गिरी है। उसकी वजह से एक बच्चा और उसकी माँ और उसके वालिद का इंतकाल हुआ है। कल मैं यहाँ आके देखा, उनके बच्चे के दादी को और बच्चे के नानी को उनके साथ गुफ्तगू किया। जो उनको दुख हुआ उन्होंने इजहार किया। मैं उनके दुख में शामिल हुआ हूँ और सारे लोगों की गुजारिश है, ख़ास करके हमारे इस वार्ड के मेंबर मठपति साहब की, हमारे वालेकर साहब की, सबकी गुजारिश है। सरकार से कुछ परिहार दिलाने की बात चल रही थी, तो इसको मैं हमारे सरकार से, ख़ास करके हमारे तहसीलदार से, डीसी साहब से फ़ोन पे बात किया। उन्होंने फ़ौरन ही इसके लिए एक आदमी को जिसकी जान गई है उसके लिए तो पैसा बहुत छोटी बात है, मगर सरकार के जानिब से उनके जो 2 और बच्चे हैं उनके लिए हमारी सरकार ने 12 लाख रुपए का ये चेक आज हम उनके दादी के हाथ में दिया है। मैं इस मौके पर हमारे सरकार का मैं बहुत बहुत शुक्रगुज़ार हूँ और ये जो हमारे अशोक की फैमिली है उनके दुख में मैं शामिल हूँ। हमेशा इनके साथ में मैं रहूँगा, ऐसी बात कहते हुए फिर एक बार यहाँ के मोहल्ले के लोगों से, मैं उनके रिश्तेदारों से गुजारिश करता हूँ कि आप सब लोग इस बच्चे की, इस बूढ़ी दादी की भी आप देखभाल करेंगे। ये सारी मोहल्ले की जो जवाबदारी है, मगी मठ साहब की ये जवाबदारी है, सारे रिश्तेदारों की जवाबदारी है। ऐसी बात करते हुए आपका मैं धन्यवाद करता हूँ। इल्री गिर्लाक ಎಲ್ಲ ಮನೆಗೆ ಇದ್ದವ್ರಿ, ನನ್ನ ಮಗನೂ ಇಲ್ರಿ, ನನ್ನ ಮಗನೂ 2 ಮಕ್ಳು ಅದಾವ್ರಿ. ಈಗ ಮನೆ ಬೇಕ್ರಿ, ಇರ್ಲಾಕ ಈಗ ಮನೆನೇ ಬೇಕ್ರಿ. ಸಾಲಿರಿ ಮಕ್ಕಳು ಸಾಲಿದ್ರಿ, ಹ್ಞೂ ರೀ, 2 ಮಕ್ಳು ಅದಾರ ರೀ. ಅವನು ನಾವು ತಾಯಿ ಇದೀನಿ ರೀ, ಇನ್ನೊಬ್ಬ ಸಣ್ಣ ಮಗ ಅದಾನ ರೀ. ವಿಜಯಪುರ ನಗರದ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 9ರಲ್ಲಿ ಏನು ದುರ್ಘಟನೆಯಾಗಿ ಅಶೋಕ್ ಗೌಡಣ್ಣವರು ಹಾಗೂ ಅವರ ಪತ್ನಿ ಮಗು ತೀರಿಕೊಂಡ ತಕ್ಷಣ ನಮ್ಮ ಶಾಸಕರಿಗೆ ನಾವು ಫೋನ್ ಮುಖಾಂತರ ಮಾಡಿದಾಗ, ಸುದ್ದಿಯನ್ನು ತಿಳಿಸಿದಾಗ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಿಂದ ಸ್ಪಂದನೆ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಆ ಒಂದು ಕುಟುಂಬ, ಬಡ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಏನು ಪರಿಹಾರಧನವನ್ನು ಕೇವಲ 24 ತಾಸಿನಲ್ಲಿ ಒದಗಿಸಿಕೊಟ್ಟಂಥ
ಶಾಸಕರು ಇರ್ಬೋದು, ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೂ ನಾನು ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಓಣಿಯ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರ ವತಿಯಿಂದ ಮತ್ತು ಆ ಕುಟುಂಬದ ಸದಸ್ಯರ ವತಿಯಿಂದ ಶಾಸಕರಿಗೆ ನಾನು ಧನ್ಯವಾದವನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತೇನೆ. ಸಂಪೂರ್ಣ ವಾರ್ತೆಗಾಗಿ ನೋಡ್ತಾ ಇರಿ ಬಿ ನ್ಯೂಸ್ ನೇಷನ್ ಕನ್ನಡ.